क्रीडाई एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने ठाण्यातील दोस्ती वेस्ट काउंटी येथे भरवलेल्या 23व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले। आजपासून रविवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात 40हून अधिक प्रसिद्ध बिल्डरांचे महारेराने मंजूर केलेले 100हून अधिक प्रकल्प सादर करण्यात आले। या प्रदर्शनात नागरिकांना घराच्या नोंदणीवर आकर्षक ऑफरसह स्वप्नातील घर आणि व्यावसायिकांना वाणिज्य मालमत्तांची खरेदी करता येणार आहे। यंदाच्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक संजय भोईर, एसबीआयचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र धिंगरा, क्रीडाई एमसीएचआय ठाणे संस्थेचे अध्यक्ष सचिन मिराणी, राजू बोरा, सचिव फैयाज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय बोरा, क्रीडाई एमसीएचआय ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। येत्या रविवारपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत नागरिकांना प्रदर्शनात मोफत उपलब्ध करण्यात आली आहे। एमसीएचआय है तो भरोसा है या टॅगलाईनने होणाऱ्या प्रदर्शनात शहरातील 40हून अधिक नामांकित बिल्डर, प्रसिद्ध बँका व वित्त संस्थांची दालने आहेत। सुमारे 50 लाखांपासून प्रीमियम वॉटरफ्रंट घरांपर्यंत विविध घरांचे पर्याय आणि महत्त्वाच्या ठिकाणच्या रिटेल जागांचा समावेश आहे। या प्रदर्शनात ऑन द स्पॉट कर्जेही मंजूर केली जात आहेत। ग्राहकांच्या बजेटनुसार घरांचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत। सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवस सातत्याने दोस्ती काउंटी या इकडे वेगवेगळे ठाण्यामध्ये होणारे प्रोजेक्ट्स हे शोकेस केले जाणार आहेत। खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये जो डेव्हलपमेंट होत आहे त्याचं एक चित्र आपल्याला या इकडे बघता येईल। त्याच्यामुळे अतिशय सुंदर प्रोजेक्ट्स हे ठाणेकरांसाठी या इकडे प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये एमसीएचआयच्या माध्यमाने या इकडे प्रदर्शित केलेले आहेत। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ या दृष्टिकोनानेही एमसीएचआयचं ठाणे शहराकडे ठाणेकर म्हणून एक मोठा कॉन्ट्रीब्युशन नेहमी असतो। मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर ठाणेकरांना ही खरंच एक सुवर्ण संधी आहे की प्रॉपर्टी एक्झिबिशन दरवर्षीप्रमाणे या वर्षी मोठ्या संख्येने आज इथे उपलब्ध आहे आणि एकूण 48 स्टॉल खरं तर आज इथे उपलब्ध आहेत। अनेक बिल्डर त्यांच्या चांगल्या सुविधांसह आपल्याला ठाणेकरांना इथे उपस्थित दिसतील आणि आपले मान्यवर आमदार साहेब आहेत, माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हे इनोग्रेशन आज इथे होणार आहे आणि मला वाटतं ठाणेकरांना ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे। ठाणेकरांनी येऊन इथे या सगळ्या आपल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती करून घेण्यात यावी। एकूण किती दिवस हे चालणार आहे आपलं? 3 दिवस चालणार आहे हे एक्झिबिशन आणि ठाणेकरांना मी आवाहन करेन की त्यांनी येऊन या संधीचा लाभ घ्यावा। एमसीएचआय ठाण्याचा 23वा एक्झिबिशनच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करतो मी आणि तुम्ही इकडे या। आम्ही फक्त या टाइम डेव्हलपर्सनी फक्त आपला स्टॉल नाही लावलाय, आम्ही ठाण्यामध्ये काय काय इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होतो आहे आणि काय ठाणा घडणार आहे 4 वर्षानंतर ते आपण एक कल्पना देतो लोकांना आणि कशा नवी ठाणा तुमचा एक राहायचा पूर्ण आणि बघायचा एक दृष्टिकोन तुमचा बदलणार ते तुम्हाला करणार। सर टोटल किती या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत? टोटल 40 स्टॉल्स आहे। बँकेचे पण आहे आणि डेव्हलपर्स पण आहे। 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आहे। तुम्ही या, तुम्ही बघा, जे प्रोजेक्ट तुम्हाला आवडतो त्यामध्ये तुम्ही बुकिंग करून